माझ्यापूर्वी बऱ्याच विषयाला आदरणीय मॅडम असतील किंवा काळेसाहेब असतील, प्रताप असेल यांनी हात घातलेला आहे. मी जास्त वेळ काही आपला घेणार नाही, कारण की आपला मूळ कार्यक्रम हा विद्यार्थ्यांचा साहित्य वाटपाचा कार्यक्रम आहे. आणि आज या गोष्टीचा आम्हालाही खूप आनंद आहे की आम्ही हे काम करू शकतो. त्याच्यामध्ये रोटरी असेल, मनोज चौधरी मित्रमंडळ असेल किंवा जीपीएस असेल, याच्या मार्फत हा कार्यक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करतोय. साहजिक मी 6 महिन्याचा असताना माझी पण आई वारली आणि त्याला आई कळत नाही. त्यावेळेस फोटो सिस्टीम नव्हती आणि आईची परिस्थिती पण काही तेवढी मजबूत नव्हती, वडिलांची पण. आणि माझे आजोबा कीर्तनकार होते त्यावेळेस, 50 पैशामध्ये कीर्तनकार आहे, ओंकार बाबा आईचे वडील. त्यामुळे मला अजूनही आईचा फोटो मिळत नाही आणि मिळाला पण नाही. पण आईच्या वयाच्या ज्या बाया गल्लीत राहतात त्या सांगतात की तुझी आई अशी होती, तुझी आई अशी होती. पण नंतर माझं नशीब चांगलं असेल की मी 9 महिन्याचा असताना माझे काका PSI होते. त्यावेळेस बँडेज सिस्टीम, पोलीस सिस्टीम होती. त्यावेळेस आमची काकू जी होती, काकू म्हणजे हा मुलगा याला आईचं दूध नाही, हा वाचणार नाही. तर मला काकूनी जवळ केलं. काकूलाही 2 मुलं होती, 2 मुली होत्या आणि मी 5वा. त्यामुळे माझं आयुष्य मला कळलंच नाही की मला आई नाही. त्या काकूनीच मला लहानचं मोठं केलं. त्या घरात मी राहतो ते काकूच आहे. त्यामुळे मला ती नाही, जिने जन्म दिला ती आई, जिने वाढवलं दुसरी आई, आणि माझ्या वडिलांनी सेकंड मॅरेज केलं तिसरी आई. मला 3 मामाचे गाव आहे. एक मामाचं गाव आहे बोरखेडा, तिथे माझा जन्म झाला. एक मामाचं गाव जिने मला आईने मोठं केलं, हे मामाचं गाव आहे पाटणसरा, तालुका अमळनेर. आणि ती माझी सेकंड आई होती, तिचं माहेर होतं गाडोदा, तालुका जळगाव. मला 12 मावशी आहेत. झालं लक्षात? मला 12 मावशी आहेत. आम्ही 17 मावस भाऊ आणि 23 मावस बहिणी. इतके जरी बोलवले तर मला कोणत्याही पाहुण्यांना बोलवण्याची गरज नाही. त्यांची मुलं, त्यांच्या मुली भरपूर आहेत. पण मला त्यावेळेसही माझ्याबरोबर थिएटरमध्ये जायचं तर 4 पोलीस असायचे. त्यावेळेस PSI म्हणजे फार मोठा रुबाब कार्यक्रम होता. एका तालुक्याला PSI हेच गोष्टी नसायच्या. आणि माझं जीवन खूप सुंदर गेलं. पण ज्या वेळेस असे प्रसंग येतात, जरी मी आमदार होतो तरी प्रताप जिल्हा परिषदच्या शाळेतच होता, बिंदू सुद्धा जिल्हा परिषदच्या शाळेतच होतो. फक्त हा लहान जो होता याला आम्ही बोलकवाडी टाकलो KG ला. नंतर तो मान स्कूलला शिकला, नंतर तो इंजिनियर झाला. पण आमचा जो टच आहे तो पहिलेपासून गरिबी वाढल्यामुळे आमच्या लक्षात राहतं की आपण हे काम केलं पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं की आता हे 792 जे मुलं आहेत यांचं उद्याचं स्वप्न बघण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. ते तर करणारच आहे, पण आम्हाला असं वाटतं की हे 792 मुलांचं स्वप्न CPS आपल्या डोळ्यामध्ये बघतोय की हे मुलं पुढे मोठी झाले पाहिजे. आई वडिलांची माया ही जगात कोणी देऊ शकत नाही. मला आठवतं की ज्यावेळेस मला पोलिसांनी पकडलं आणि मला जेलमध्ये जायचं होतं, तेव्हा मी आईला सांगून गेलो होतो आजच्या दिवशी सकाळी, म्हणजे मी आता जातो, मला पकड वॉरंट होता तेव्हा एक केसमध्ये, सगळ्याला माहिती आहे. सकाळी मला पकडलं आणि संध्याकाळी आई वारली, आपल्या सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे. म्हणजे आम्ही हे जे करतो हे सहज
शो, प्रसिद्धी, काही लोकांनी जर एक दोन गोष्टी केल्या की एवढी प्रसिद्धी करतात की त्याचा अंदाज नसतो. पण आम्ही जे करतो हे आमच्यावरही बरेच प्रसंग असे आयुष्यात आलेले आहेत की ते करण्याचा प्रयत्न करत असतो. सांगायला काय अडचणी, आमची आई PSI ची पत्नी असताना सुद्धा आमच्याकडे त्यावेळेस 50-60 एकर जमीन होती आणि मला शेतीचं माहिती कारण तिथे फौजदार बाबा जायचे, तिथे मी जायचो. यांची पत्नी, तिथे माझी शाळा, माझी 5वी इंग्लिश मिडियम स्कूल बाळगावला झाली. मी सावल्याला शिकलो, आरामला शिकलो, मुक्त्याला शिकलो. त्यामुळे माझं पाळतीची मला तुझं भाषा पण येत नव्हती, माझी स्वतःची भाषा येत नव्हती. पण गावात आल्यामुळे ती भाषा हळूहळू मी शिकलो. आणि एक काळ असा होता की ज्यावेळेस काका वारले, फौजदार काका, त्यावेळेस आमची अशी परिस्थिती होती की आईचं पेन्शन मिळत नव्हतं काही कागदांमुळे. वाघ नावाचे ग्रेज्युएट ऑफिसर होते, त्यांची पहिली भाषण झाली नाही मी 10वीत असताना. आणि त्यावेळेस इतकं असल्यावर सुद्धा आम्ही पाडव्याच्या दिवशी चटणी भाकरी खाल्ली होती. ते आजही डोक्यातून निघत नाही, ते निघूही शकत नाही. त्यामुळे मी नेहमी आपल्या कार्यकर्त्यांना, कुटुंबियांना, स्वकीयांना, मित्रांना, नातेवाईकांना एकच सांगत असतो की जीवनामध्ये कितीही आलं तर गर्व अंगाशी येऊ देऊ नका, बाकी सगळं आपल्या मागे होतं. परिस्थिती बदलत नसते, परिस्थिती बदलत असते, परिस्थिती बदलत नसते. हा जो डोक्यातला विषय आपल्या डोक्यात आहे तो सगळ्यांनी काढला पाहिजे. गरिबीच्या शिक्षणातून अडचणीच्या ज्या वाटा आहेत त्या आम्ही दूर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आणि मला खात्री आहे याच्यामध्ये 60 विद्यार्थी असे की ज्यांना आई नाही, वडील नाही, त्यांचे आई वडील आता आपण सगळेजण आहोत असं जर प्रत्येकाने ठरवलं तर ह्या मुलांचं काम एवढं होऊन जाईल. आणि सगळ्यात श्रीमंत माणूस कोण, एखाद वेळेस वडील गेले तरी चालेल, पण ज्याला आई आहे तो सगळ्यात श्रीमंत माणूस आहे असं मला वाटते. ती भुकेला राहील पण आपल्या मुलाला पहिलं तरी खाऊ घालेल, नंतर खाईल, अशी आपली आई आहे. त्यामुळे मी नेहमी बच्चू कंपनीला हेच सांगत असतो की बेटा तुम्ही पहिले आई बाबा म्हणा, मग साईबाबा म्हणा. पहिले आई बाबा म्हटल्याशिवाय तुम्हाला साईबाबाच प्राप्त होऊ शकत नाही.